राज्यसभा उमेदवारीवरून नाराज नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। इतरांच्या मुलांप्रमाणे मीही माझ्या मुलासाठी मंत्रिमंडळात जागा मागितल्याचं त्यांनी म्हटलंय। उमेदवारीला भाजपनं विरोध केल्याच्या बातम्या तथ्यही नसल्याचंही भुजबळांनी म्हटलंय। राज्यसभेवर जायचं आहे किंवा लोकसभेत जायचं आहे, पण 4-5 वेळेला आलेल्या ह्या संधी ज्या दुर्दैवाने काही हाती लागल्या नाही, तर मग यावेळेला जायचं का तर म्हटलं जाऊ। अनेक ठिकाणी मकरंद पाटील मंत्री आहेत, त्यांचे भाऊ तिथे खासदार आहेत, सुनीत्राताई आहेत, जयवर्ती आहेत, शिंदे खाली आहेत, त्यांचे पुत्र वरतीराज, सगळी अनेक ठिकाणी आहे, तटकरेंचे तसं आहे। तर म्हटलं मला सुद्धा हा नियम लागू करून माझ्या सुद्धा मुलाला जे आहे मंत्रिपद द्या, मी राज्यसभेवर जातो। परंतु मला असं वाटतं की ते वरती कम्युनिकेट करायला वेळ लागला असण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि बीजेपीकडे ते प्रपोजल आम्ही मांडल्यानंतर शेवटचा एकच दिवस होता, आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतर, आता 1 दिवसामध्ये मग त्यांचं असं उत्तर आलं की ज्या वेळेला विस्तारीकरण होईल मंत्रिमंडळाचं, रिशफल होईल, काय होईल, त्यावेळेला विचार करू। त्यामुळे बीजेपीने नकार दिला या गोष्टीमध्ये तथ्य नाही। काय नाराज राहणार, कारण मी सांगितलं होतं की ठीक आहे, जसं इतरांना जो न्याय मिळालेला आहे, इतरांचे जसे राज्यसभेवर, लोकसभेवर आणि इकडे मंत्री आहेत मुलं बाळ, त्याप्रमाणे मी सुद्धा हा पक्ष जो आहे स्थापन करण्यापासून पुढाकार घेतलेला आहे पवार साहेबांकडून। मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे। न्याय मिळाला पाहिजे असं तुम्ही म्हणताय, मग आता अन्याय झालाय। आता तो अन्याय काय आहे की चालायचंच आता आणखी पुढे, आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों। मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ, शतरंज नहीं जमता है मुझे। आदरणीय भुजबळ साहेबांच्या बद्दल माझ्या मनात नेहमीच आदर, प्रेम हे नेहमीच राहील। शून्यातून खूप मोठं विश्व त्यांनी उभं केलं, तर त्यांना जर दिल्लीला यायचं असेल तर त्याच्यात गैर काय? जे आम्ही एकत्र असतानाही आदरणीय पवार साहेबांचा फार आग्रह होता की आदरणीय भुजबळ साहेबांचं नेतृत्व हे फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित न ठेवता देशाला त्यांचं नेतृत्व हे मिळालं पाहिजे। आणि अर्थातच भारताला एक मोठा नेता तो खरं मिळू शकला असता। पार्लमेंटमध्ये त्यांची उत्तम भाषा करायची पद्धत, त्यांची भाषणं, त्यांचे विचार, पण ते अर्थातच दिल्लीमध्ये आले असते तर देशामध्ये एक मोठं नेतृत्व उभं राहिलं असतं। पुढच्या घडामोडीकडे, इंडिया आघाडीत यायचं असल्यास राज ठाकरे उद्धवजींशी बोलतील असं संजय राऊत यांनी म्हटलंय। त्यानंतर दिल्लीत प्रमुख नेत्यांसमोर प्रस्ताव ठेवला जाईल असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। तर अनेक पक्ष इंडिया आघाडीच्या संपर्कात असल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलंय। निवडणुकीआधी भाजपसोबतचे अनेक पक्ष आमच्या सोबत येतील असा दावा सुद्धा राऊतांनी केलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्षही इंडिया अलायन्स मध्ये जोडला जावा, नाही त्या संदर्भामध्ये स्वतः तर तशी त्यांची इच्छा असेल राज ठाकरे यांची, तर मला असं वाटतं की ते उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा करून त्याबाबत दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवला जाईल। शेवटी बघा, हे आघाडीचे आम्ही मालक नाही आहोत, कोणी मालक नाही आहे। अनेक जेव्हा नवीन पक्ष येतात आघाडीत तेव्हा तसे प्रस्ताव त्या बैठकीत ठेवले जातात आणि त्या बैठकीत चर्चा होते। भरातले अनेक महत्वाचे पक्ष जे आहेत, ज्यांना भाजपची गुलामी नको आहे, काही पक्ष त्यांच्याबरोबर त्यांच्या आघाडीत सुद्धा आहे भाजपच्या, असे अनेक पक्ष इंडिया आघाडीच्या संपर्कात आहेत आणि ते योग्य संधीची आणि योग्य वेळेची वाट पाहतात। हे तुम्हाला मी खात्रीनं सांगतो। ज्या क्षणी लोकसभा निवडणुका होतील, ची घोषणा होईल, त्याच्या आधी अनेक जगजीवन राम जे आणीबाणीमध्ये जगजीवन राम बाहेर पडले होते काँग्रेसमधून, भाजपातून किंवा त्यांच्या आघाडीत